आणि आता काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पाहूयात। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% ठेवण्याबाबत सुप्रीम कोर्ट आज महत्त्वाचा निर्णय देणार आहे। त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये या निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे। जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका वेळेत होतील की नाही याबाबत साशंकता आहे। राज्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली। तेलंगणात 50%ची मर्यादा पार केल्यामुळे उच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले होते। त्याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने तेलंगणामधल्या निवडणुकांना स्थगिती सुद्धा दिली होती। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राबाबत काय निर्णय होतो याकडे लक्ष लागलंय। अधिकची माहिती जाणून घ्या तर रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, सुप्रीम कोर्टात आज महाराष्ट्राबाबत नेमका महत्त्वाचा निकाल काय लागू शकतो, काय अंदाज? मागील सुनावणी वेळेस राज्य सरकारनं आणि निवडणूक आयोगानं वेळ मागून घेतला होता आणि म्हणून 1 आठवड्याचा वेळ दिला होता। आता तो वेळ संपलेला आहे। आज निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला या संदर्भामधलं प्रतिज्ञापत्र दाखल करावं लागणार आहे की नेमकं पुढे कोणतं पाऊल उचललं जाणार आहे। त्यामुळे शक्यता ही नाकारता येत नाही। पहिला मुद्दा म्हणजेच की राज्य सरकारी निवडणूक आयोग म्हणेल की ज्या ठिकाणी हे संपूर्ण आरक्षण एक्सीड झालेलं आहे, वाढलेलं आहे, तर तिथल्या आरक्षणामध्ये पुनर्प्रक्रिया जी आहे ती केली जाईल आणि त्याचबरोबर तिथे आरक्षण जे आहे ते कमी करून 50% पेक्षा वर जाणार नाही याची काळजी घेण्यात येईल असं आश्वासन देऊ शकतं। आणि त्याचबरोबर दुसरा मुद्दा म्हणजेच की हे संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी किती कालावधी लागेल याची सुद्धा माहिती देऊ शकतं। 10 दिवस लागतील का 15 दिवस लागतील याची सुद्धा माहिती देऊ शकतं। आणि पुन्हा आणखी तिसरा मुद्दा म्हणजेच की आता ज्या निवडणुका जाहीर होत आहेत किंवा 31 जानेवारीच्या आतमध्ये घ्यायच्या आहेत या संपूर्ण निवडणुका, तर त्या वेळेतच होतील का याचं सुद्धा एक आश्वासन जे आहे ते दिलं जाणार आहे। म्हणजेच की 31 जानेवारीच्या आतमध्ये सर्व महापालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपालिका यांची निवडणुका होतील का या संदर्भात सुद्धा आश्वासन दिलं जाईल। त्यामुळे जर प्रक्रिया करण्यासाठी वेळ लागत असेल तर कदाचित राज्य सरकार चौथा ऑप्शन निवडू शकतं, ते म्हणजेच की निवडणुका फेब्रुवारीमध्ये पुढे ढकलणं, कारण जिल्हा परिषदेची या संपूर्ण पुनर्प्रक्रिया करणं गरजेचं आहे। त्यामुळे या 4 मुद्द्याच्या भोवतीच आजचा निकाल हा अपेक्षित आहे। बरोबर, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।